वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 277 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंत आलेलो आहोत. आज आपण 6व्या अध्यायातल्या 278 क्रमांकाच्या ओवींच्या पुढील ओव्यांचं निरूपण आणि चिंतन करणार आहोत, ज्यामध्ये ज्ञानोबा राय भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये 14व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये जे ध्यानमग्न पुरुषाची साधना सांगितलेली आहे त्याचा विस्तार करताना कुंडलिनी जागृती आणि त्या संदर्भातली जी काही तंत्रविद्या आहे त्याबद्दलची सगळी सविस्तर माहिती ज्ञानोबाराय देताना आपल्याला दिसत आहेत. कुंडलिनी जागृत झाल्यानंतर सूक्ष्म शरीरामध्ये कोणते बदल होतात, स्थूल शरीरामध्ये कोणते बदल होतात, त्या सूक्ष्म शरीराच्या आत असलेल्या चैतन्यामध्ये काय बदल होतात आणि त्याला कोणकोणत्या प्रकारचं कसं कसं सामर्थ्य प्राप्त होतं, ती कुंडलिनी नेमकी कशी आहे, कुंडलिनीचा परमात्म तत्वाशी असलेला संबंध अनुबंध तोही माऊलींनी उलगडून दाखवला. कुंडलिनी ही नेमकी कोण आहे, तिचं मूळ रूप काय, या सगळ्या गोष्टींचं स्पष्टीकरणही माऊलींनी दिलेलं आपण बघितलं. आता हे सगळं वर्णन करताना पुढं भगवंत अर्जुनाला काय सांगतायत ते आपण माऊलींच्या शब्दांमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. माऊली म्हणतायत, विसरोनी गेलो गेलो अर्जुना, जव नाशू नाही पवना, तव वाचा आथी गगना म्हणवनी घुमे. अर्थात अर्जुना, पण ते तसे नव्हे, मीच सांगावयास विसरलो. ते काय तर जोपर्यंत प्राण अपान वगैरे वायूंचा नाश होत नाही तोपर्यंत हृदयाकाशात शब्द असतो, म्हणून तो अनाहत शब्द घुमतो. एक महत्त्वाचा विषय जो माऊलींनी मांडलेला होता की पान अपान या दोन्ही वायूंना ती कुंडलिनी गिळून टाकते आणि हृदयाच्या ठिकाणी येऊन तिला एका वेगळ्या आनंदाचा अनुभव येतो हृदयाकाशामध्ये, आणि तो आनंदाचा अनुभव सगळ्या शरीराभर पसरतो आणि तो एक अनुभव त्या जीवात्म्याला अनुभवायला मिळतो. पण ही कुंडलिनी जेव्हा हृदयाकाशामध्ये येते तेव्हा एक विशिष्ट प्रकारचा अनाहत नाद येतो, असं माऊलींनी वर्णन करून सांगितलं. तर तो अनाहत नाद कशामुळे येतो त्याचं थोडंसं स्पष्टीकरण इथं माऊलींनी केलेलं आहे. आणि ते सांगताना माऊली म्हणतायत, विसरूनी गेलो अर्जुना. भगवंत अर्जुनाला सांगतायत की अर्जुना मी तुला हे सांगायचं विसरलो. काय सांगायला विसरलो? जव नाशू नाही पवना, अपान वायू आणि प्राणवायू या दोघांनाही कुंडलिनीनं काय केलंय, गिळलंय. पण गिळलं म्हणून ते दोघंही नष्ट झालेत असं नाही. आणि या दोघांचा नाश न झाल्यामुळं जव नाशू नाही पवना, पवन दोन प्रकारचे आपण बघितले, अपान वायू हा एक प्रकारचा वायू आणि प्राणवायू हा एक प्रकारचा वायू. या दोन्ही प्रकारच्या वायूंना जोपर्यंत या दोन्ही प्रकारचे वायू नाश पावत नाहीत किंवा पूर्णपणे विलीन होत नाहीत इतर तत्वात, म्हणजे परमात्म तत्वात ब्रह्मतत्वात जोपर्यंत ते विलीन होत नाहीत, तव वाचा अति गगना म्हणवनी घुमे, तोपर्यंत आकाशाला म्हणजे शब्दाचा नाश होत नाही. ही गोष्ट थोडीशी सूक्ष्मपणे समजून घेतली पाहिजे. एरवी या शरीरातून प्राण बाहेर जाण्यासाठी खूप वेगळे श्रम परिश्रम करावे लागत नाहीत. म्हणजे जेव्हा शरीर हा आत्मा शरीर सोडून जाईल त्यावेळी खूप काही मेहनत करावी लागत नाही. म्हणजे काय तर शरीरामध्ये कोणता अपघात झाला तरी प्राण शरीर सोडून जाऊ शकतो, आजार झाला, काही हार्ट अटॅक आला किंवा शरीराच्या यंत्रणेमध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड झाला आणि या आत्म्याला शरीर राहण्यालायक नाही वाटलं तर आत्मा शरीर सोडून निघून जाऊ शकतो. पण हे कधी शक्य होतं, ती सहजता कधी आत्म्याला मिळते तर जेव्हा शरीराचं आयुष्य संपलेलं असतं,
शरीराचं या इहलोकामधलं जे आयुष्य ठरलेलं आहे ते आयुष्य संपलं की या आत्म्याला शरीर सोडणं सोपं जातं आणि आत्मा शरीर या कारणानं सहज सोडतो. मग तो मृत्यू अपघाती असू शकतो. त्या शरीराचं आयुष्य जर तेवढं ठरलेलं असेल तर एखाद्या अपघाताच्या निमित्तानं का होईना ते शरीर संपतं. शरीर संपतं म्हणजे काय होतं तर शरीरात असलेला आत्मा शरीर सोडून निघून जातो. एरवी ते खूप सोपं असतं, पण शरीराची मरणाची वेळ आलेली नाहीये. अशा वेळी मात्र प्राण सहजासहजी शरीर सोडत नाही, मग परिस्थिती काहीही असो. म्हणून काही लोक अनेक गोळ्या शरीराला लागल्या तरी जिवंत असतात आणि काही लोक छोटा काही धक्का लागला तरी मरण पावतात. आपण अपघातांचं जर थोडंसं वर्गीकरण केलं तर कधी कधी असं होतं की मोठा अपघात होऊनही लोक जिवंत राहतात आणि कधी कधी छोटा साधा अपघात झाला तरी लोक जीव गमावतात. कधी कधी मोठा रोग झाला तरी त्याच्यातूनही शरीर बाहेर पडतं, त्या रोगालाही प्रतिकार करतं, लढतं त्याच्याबरोबर. आणि कधी साध्या आजारानेही लोक मरण पावतात. असं का होतं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की शरीराचं आयुष्य जर संपलं तर शरीरामध्ये राहण्यासाठी आत्माच मुळात उत्सुक नसतो. कारण आत्म्याला आता हे शरीर सोडल्याशिवाय पर्याय नसतो आणि म्हणून एका साध्या निमित्तानं, साधं काही निमित्त झालं तरी आत्मा शरीर सोडून निघून जातो. आणि जर ती वेळ आलेली नसेल तर मग कितीही मोठा अपघात झालेला असला तरी आत्मा शरीर सोडत नाही. भलेही शरीरातला एखादा अवयवही निकामी होईल, काही होईल, पण शरीर मात्र आत्मा सोडत नाही. अशी साधारणपणे आत्म्याची आणि शरीराची या दोघांची परस्पर संगती आहे, परस्पराबद्दलचा त्यांचा संबंध आहे की जोपर्यंत शरीराचं इहलोकातलं आयुष्य संपलेलं नाही तोपर्यंत या शरीरातला आत्मा सहज या शरीराला सोडत नाही. आता इथं जी प्रक्रिया घडते कुंडलिनी जागृतीच्या वेळी, ध्यानधारणेच्या वेळी जी प्रक्रिया घडते त्या प्रक्रियेमध्ये शरीराला मरणासारखा अनुभव दिला जातो, पण शरीर मरत नाही. इथं आत्मा, अपानवायू आणि प्राणवायू हे दोघं एकमेकांमध्ये विलीन होऊन जातात. या दोघांनाही कुंडलिनी गिळंकृत करते, पण तरीही ते संपत नाहीत. का तर अजून शरीराचं आयुष्य संपलेलं नाही. शरीराचं प्रकृतीतलं जे काही अस्तित्व आहे, या प्रकृतीमध्ये शरीराला दिलेली जी वेळ आहे ती वेळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आत्म्याला शरीर सोडता येत नाही. आणि चुकून एखाद्या वेळी असं होतच नाही, पण एखाद्या वेळी शरीराची मरणाची वेळ न येता जर शरीर मेलं तर अशा वेळी त्याला आपण प्राकृतिक आघात म्हणतो, प्राकृतीच्या नियमांमध्ये झालेले बदल म्हणतो. असे बदलही कधी कधी घडतात. काही अशा घटना आपल्यामध्ये बघायला वाचायला मिळतात की असेही काही तांत्रिक प्रकारचे प्रयोग होतात की एकानं शरीर सोडलं की त्या शरीरात दुसरा आत्मा येतो आणि ते शरीर पुन्हा या पृथ्वीवर राहतं. पण प्राकृतिक नियमाच्या हे पूर्णपणे विरोधी आहे. स्वतः परमात्मा सुद्धा या नियमाच्या आड येत नाही. पण कधी कधी अशी परिस्थिती उद्भवते. जसं महानुभाव पंथामध्ये चक्रधर स्वामींचा जो अवतार आहे तो अवतार हा दवडण्याचा अवतार मानला जातो. दवडण्याचा अवतार म्हणजे हरपाळ देव नावाचा एक राजा होता. त्या हरपाळ देव नावाच्या राजाच्या शरीरातून प्राण गेला, म्हणजे युद्धामध्ये तो मरण पावला. मरण पावल्यावर सगळी गावातली मंडळी त्याच्या अंत्ययात्रेला जमा झाली आणि त्या अंत्ययात्रेमध्ये या चांगदेव राऊळांचा आत्मा प्रवेशला आणि ते जिवंत झाले. म्हणजे हरपाळ देव जिवंत झाले. आधीचा आत्मा वेगळ्याचा होता, शरीर तेच, पण आता जो आत्मा मध्ये आलाय तो आत्मा कुणाचा आहे? चांगदेव राऊळांचा तो मानला जातो. की ते महानुभाव पंथांच्या पंचकृष्णांमधलं एक महत्त्वाचं नाव आहे. आणि मग ते त्या शरीरामध्ये राहिले आणि ते शरीर म्हणजेच चक्रधर स्वामींचं शरीर. अशी सुंदर कथा त्या संप्रदायामध्ये मान्यता पावलेली आहे. तर असे काही तांत्रिक प्रयोगही या पृथ्वीवर झालेले आहेत. अनेक प्रकारचे असे प्रयोग झालेले आहेत की शरीर तर संपलंय पण त्या शरीरामध्ये दुसऱ्या आत्म्यानं प्रवेश करून ते शरीर वापरले. पण सहसा असं प्राकृतिक नियमांमध्ये होत नाही. ईश्वरी संकेत याला परवानगी देत नाही, मान्यता देत नाही. पण काही त्या अधिकाराची लोक या समाजाच्या नियमांमध्ये काही आपल्या कारणासाठी, समाजाच्या हिताच्या काही कारणासाठी म्हणा, निमित्तानं म्हणा, या प्राकृतिक नियमांमध्ये बदल करतात, बदल घडवतात.
बाळूमामांच्या जीवनात पण मी अशी गोष्ट ऐकली की तिथंही एक कोणती तरी मुलगी मरण पावली आणि बाळूमामाने तिला जिवंत केली. ज्ञानोबारायांच्या जीवनातही अशी एक कथा सांगितली जाते की त्यांनी एका स्त्रीला पुरुषाचं रूपामध्ये रूपांतरित केलं. सहसा संत असे चमत्कार करत नाहीत, पण खूप अनिवार्यता वाटली तर ते चमत्कार करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतं. अशा आपल्याला सगळ्या कथा म्हणा, पुराणं वगैरे सगळ्यांच्या मधल्या कथांमधून आपल्याला ते एक गोष्ट सूचित होताना दिसते. पण जोपर्यंत शरीराचं मरण येत नाही तोपर्यंत हा आत्मा हे शरीर सोडत नाही. म्हणून अपान वायूनं, प्राणवायूनं जरी कुंडलिनीला गिळलं असलं तरी तो प्राण शरीर सोडून जात नाही, कारण शरीराचं अजून मरण आलेलं नाही. शरीराची पृथ्वीवर राहण्याची जी वेळ आहे ती अजून संपलेली नाही. आणि म्हणून तो अपान वायू, प्राणवायू एकमेकात मिसळतात, कुंडलिनी त्यांना गिळते, तरी सुद्धा ते पूर्णपणे शरीर सोडून निघून जात नाहीत. आत्मतत्वातही ते विलीन होत नाहीत, कारण या शरीरातला आत्मा परमतत्वात विलीन होण्यासाठी शरीराचं बंधन तुटावं लागतं. अगदी पुन्हा तीच उदाहरणं, माठ आहे, माठातलं पाणी, माठाच्या बाहेरचं नदीतलं पाणी किंवा समुद्रातलं पाणी, या दोघांना एक व्हायचं असेल तर माठ फुटणं गरजेचं आहे. अगदी त्या पद्धतीनं शरीरातला आत्मा परमतत्वात विलीन होण्यासाठी शरीर रूपी मडकं फुटणं गरजेचं आहे, शरीर रूपी पडदा बाजूला होणं गरजेचं आहे. या योग प्रक्रियेमध्ये शरीराचा पडदा बाजूला जात नाही, कारण शरीराला मरण आलेलं नाही. ध्यान धारणा करणं, समाधी घेणं म्हणजे मरण नाही. भलेही लौकिक भौतिक भाषेमध्ये समाधीला आत्महत्येच्या कॅटेगरीमध्ये टाकलं जातं, कारण वैज्ञानिक निकषांमध्ये समाधी हे तत्व बसत नाही. मग व्यावहारिक गणितांमध्ये, व्यावहारिक रकान्यात समाधीला त्यांनी आत्महत्येच्या कॅटेगरीमध्ये टाकलं. अनेकदा ते वादही आपण झालेले बघितले की एखाद्या साधू पुरुषाला समाधी घ्यायची आहे तर त्याला आत्महत्येची परवानगी घेण्यासाठीचे जे नियम लागू पडतात ते नियम त्यांना लागू पाडले जातात. आमच्या नांदेड जिल्ह्यातले खूप मोठे संत होऊन गेले, त्यांचं नाव मला आता नाव थोडं कन्फ्यूज होते, मी त्यांच्यावर पुस्तक पण लिहिलंय, छापलं गेलं नाही ते, पण आमच्या भागातले डॉक्टर होते ते, पण शिवपंथातले खूप मोठे साधू होते ते. त्यांना जिवंत समाधी घ्यायची होती, पण त्यांना त्यावेळी परवानगी ती दिली गेली नाही वगैरे, तो विषय झाला. शिवलिंग शिवाचार्य महाराज नाव आठवलं, शिवलिंग शिवाचार्य असं त्यांचं नाव होतं. पुन्हा अनंता महाराज आठवले, ज्यांनी नंतर जलसमाधी घेतली, म्हणजे मरणोपरांत शरीर म्हणजे नदीमध्ये टाकण्यात आलं त्यांच्या इच्छेप्रमाणे, त्यांची इच्छा होती. अशा अनेक गोष्टी, घटना आपण ऐकतो. म्हणजे थोडक्यात काय की या शरीरातून हा आत्मा बाहेर काढणं ही जी समाधीची प्रक्रिया आहे ती मरणाची प्रक्रिया नाही आहे. मुळात त्याला आपण मरण म्हणत असलो तरी ते मरण नाही आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी समाधी घेतली म्हणजे ज्ञानोबाराय मेले असा त्याचा अर्थ नाही. संजीवन समाधीमध्ये शरीर आणि आत्मा यांचा संबंध एका वेगळ्या तत्वावर, एका वेगळ्या पातळीवर असतो. असो, त्या सूक्ष्म विषयात आपल्याला जायचं नाही. पण आपल्यासाठी महत्त्वाचा विषय हा आहे की प्राणतत्व आणि अपान वायू या दोघांनाही कुंडलीनं गिळलेलं आहे, तरी सुद्धा हे दोघं संपत नाहीत. का तर शरीर अजून जिवंत आहे. म्हणून माऊलींनी इथं म्हटलं बघा, विसरून गेलो अर्जुना, मी हे तुला सांगायचं विसरलो. काय विसरलो? जव नाशू नाही पवना, जोपर्यंत पवनाला, वायूला नाश नाही, पवनाला वायूला नाश नाही याचा अर्थ काय? प्राणवायूलाही नाश नाही, तसं तर अपान वायूलाही नाश नाही. ते परमात्म तत्वात विलीन होतात. ते परमात्म तत्वात विलीन होणं म्हणजे त्यांचा लौकिक अर्थानं नाश होणं. पण माऊली म्हणतायत जव नाशू नाही पवना, म्हणजे प्राणवायूचा जोपर्यंत नाश होत नाही, तव वाचा अथी गगना, तोपर्यंत गगनाची स्थिती म्हणजे पोकळी हवा, ज्याला आकाश म्हटलंय माऊलींनी, तव वाचा अथी गगना म्हणून घुमे शब्दाचा अर्थ आहे शब्द घुमतो. तो का घुमतो? अपान वायू आणि प्राणवायू अजूनही आहेत, ते पूर्णपणे विलीन झालेले नाहीत परमतत्वात, कारण ते फक्त परमतत्वातच विलीन होऊ शकतात, ते कुंडलिनीमध्ये विलीन होऊ शकत नाहीत. तर ते कुंडलिनीमध्ये सूक्ष्म रूपात का होईना ते राहतात, म्हणून तो आवाज येत असतो. तो आवाज का येतो ह्याचं माऊलींनी इथं स्पष्टीकरण दिलंय. कारण शरीरातून एकदा आत्मतत्व गेलं, प्राणतत्व गेलं की या शरीरातून आवाज वगैरे येऊच शकत नाही. आवाज येण्यासाठी प्राणवायूचं शरीरात असणं गरजेचं आहे. म्हणून माऊली म्हणतात, मी अर्जुना तुला हे सांगायला विसरलो की जोपर्यंत पवनाचा नाश होत नाही
तोपर्यंत वाचा अथी गगना, वाचा म्हणजे शब्द, गगन म्हणजे आकाश किंवा अवकाश किंवा पोकळी, तर पोकळी तशीच जिवंत राहते आणि म्हणून घुमे, म्हणून तो आवाज घुमतो. ज्या आवाजाचं आता वर्णन माऊलींनी केलं होतं, अनाहत नाद म्हणून आपण ज्याचं वर्णन केलं कालच्या दिवसामध्ये, तो अनाहत नाद का घुमतो, तर त्या अनाहत नादाला घुमण्यासाठी जी एक अनिवार्य अट आहे, ती अनिवार्य अट म्हणजे प्राणवायू अपानवायू यांची उपस्थिती. त्यांच्या उपस्थितीमुळं तो आवाज अनाहतनाद घुमायला लागतो. म्हणून पुढं माऊली म्हणतात, तया अनाहताचे नि मेघे आकाश दुमदुमो लागे, तव ब्रह्मस्थानीचे बेगे सहज फिटे. आता पुढं माऊली वर्णन करतायत आज्ञाचक्राच्या वर जे सहस्रार चक्र आहे, त्या सहस्रार चक्राकडे आता माऊली वळताना दिसतायत. तया अनाहताचे नि मेघे, मेघ म्हणजे ढग. माऊलींनी पुन्हा पाणी पडतानाची जी प्रतिमा आहे किंवा पाणी पडतानाचं जे रूपक आहे, ते रूपक इथं पुन्हा एकदा वापरलेलं दिसतं. पाऊस का पडतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, समुद्रात साचलेलं पाणी आहे. तर जेव्हा उन्हामुळं सूर्याचा प्रकाश त्या पाण्यावर पडतो, तेव्हा त्या पाण्याचं काय होतं, बाष्पीभवन होतं, बाष्पात रूपांतरण होतं. जसं आपण घरातल्या पाण्यालाही खालून आग लावली की ते पाणी आपोआप बाष्प रूपात होतं. इथं उलटी प्रक्रिया घडते. गॅसवर आपण पातेलं ठेवतो, खालून आग लावतो, इथं उलटी प्रक्रिया घडते, वरून आग लावली जाते. म्हणजे वरून सूर्याचा प्रकाश पाण्यावर पडतो आणि त्या प्रकाशामुळं ते पाणी, त्याची वाफ तयार होते आणि ती तयार झालेली वाफ म्हणजे वाऱ्याच्या रूपात म्हणा, ती आकाशामध्ये जाते. गुरुत्वाकर्षण शक्तीच्या पलीकडं गेलं की मग ते तिथं स्थिर व्हायला लागतात आणि स्थिर झाल्यावर असे अनेक ढग साचतात आणि ते जे साचलेले ढग आहेत ते सूर्याचा प्रकाश कमी व्हायला लागला की मग ते मुळातल्या रूपात येण्यासाठी पुन्हा प्रयत्न करायला लागतात, कारण मुळात ते पाणीच आहे. म्हणून ते पुन्हा पाण्याच्या रूपात यायचा प्रयत्न करतात आणि मग त्या ढगातून आपल्याला पाऊस पडताना दिसतो. हे एक साधं आजचं वैज्ञानिक सत्य आहे. माऊलींनी त्या वैज्ञानिक सत्याला थोडं आध्यात्मिक रूपक स्पष्ट करण्यासाठी वापरले. माऊली म्हणतायत, तया अनाहताचे नि मेघे, तो जो अनाहत नाद आहे, तो जो अनाहत ध्वनी आहे, त्या अनाहत ध्वनीचा जणू काही मेघ तयार होतो, त्याचे ढग जणू काही तयार होतात आणि ते ढग कुठं जातात, वरच्या दिशेला जातात. म्हणजे आज्ञाचक्रातून ते ब्रह्मरंध्राकडे जातात. आकाश दुमदुमो लागे, आणि वरचं जे आकाश आहे आपल्या सगळ्या शरीरामध्ये, आकाश तत्व म्हणून ब्रह्मरंध्राचं वर्णन केलं जातं. आकाश तत्वाच्या राहण्याची जागा म्हणजे ब्रह्मरंध्र. तर त्या ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी आकाश दुमदुमो लागे आणि एक प्रचंड असा आवाज त्या ठिकाणी यायला लागतो. कारण आधीच शरीरामध्ये एक प्राकृतिक असा आवाज असतो. या कुंडलिनी शक्तीच्या अस्तित्वामुळं, तिच्यातल्या झालेल्या विशिष्ट बदलांमुळं या शरीरामध्ये तो अनाहत नाद आणखी मोठ्या प्रमाणात गजबजायला लागतो. अर्थात हा ध्वनी आनंदमय ध्वनी आहे. त्याचा गजबजाट हा त्रासदायक नाही, तो एक पवित्र शुद्ध ऐकावासा वाटावा असा ध्वनी आहे. आणि त्याच्या त्या आवाजामुळं आकाश दुमदुमू लागे आणि त्या आकाशामध्ये त्याचा आवाज दुमदुमायला लागतो. तव ब्रह्मस्थानीचे बेगे सहज फिटे. ब्रह्मस्थानीचे बेगे अर्थात काय बघा, मग त्या अनाहत रूप मेघाने हृदयकाश दुमदुमू लागते, तेव्हा ब्रह्मरंध्राची खिडकी सहज उघडते. तिथं मात्र ब्रह्मरंध्र उघडतं. ब्रह्मरंध्र म्हणजे सहस्रार चक्र. माऊलींनी इथं चक्रांची नावं स्पष्टपणे दिलेली नाही आहेत, म्हणून आपणही त्या चक्रांचं नाव स्पष्टपणे घेतलेलं नाही आहे. माऊलींनी ज्या भाषेत, ज्या शब्दात आपल्याला त्या चक्रांचं वर्णन करून सांगितलं, त्याच चक्रांच्या, त्याच नावाच्या आधारावर आपण त्या स्थितीचं वर्णन केलं. नाहीतर ज्यांनी 7 चक्रांच्या बद्दल माहिती घेतलेली आहे किंवा ऐकलेलं आहे, ते म्हणतील की कुंडलिनी ज्या सप्तचक्रांना भेदून जाते, मग त्या चक्रांचं नाव का घेतलं नाही. तर माऊलींनी ज्या पद्धतीनं जिथं जे चक्राचं वर्णन आवश्यक आहे तिथं त्या चक्राचं वर्णन केलेलं आहे. आणि शेवटी कोणत्याही एका चक्रावर आपलं आयुष्य जिवंत असो, जगणं असो, प्रत्येकजण जीवन जगताना प्रत्येकाचं एक विशिष्ट चक्र हे अधिक ॲक्टिव्ह असतं. कुणाचा मूलाधार, कुणाचा अनाहत, कुणाचा आज्ञाचक्र असतं. ब्रह्मरंध्र मात्र शेवटच्याच टप्प्यामध्ये जागृत होतं. तर हे सगळे
कोणत्या तरी एका चक्रावर आपलं जीवन अधिक केंद्रित झालेलं असतं आणि त्या केंद्राचा जो स्वभाव आहे, त्या चक्राचा जो स्वभाव आहे, तो स्वभाव मग त्या सूक्ष्म शरीरावर, त्या स्थूल शरीरावर यायला लागतो. त्याचा आपण नंतर कधी विचार करू. पण माऊली सांगतायत की या वेळी हृदयाकाशामध्ये तो विशिष्ट असा ध्वनी घुमतो, तो ध्वनी वर जातो. आज्ञाचक्र तर भेदलेलंच आहे आता. आणि मग ते ब्रह्मस्थानी गेलं, ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी गेलं, सहस्राराच्या ठिकाणी गेलं की ते ब्रह्मरंध्राचं जे द्वार आहे सहज फिटे. मग सहज ब्रह्मरंध्राचा दरवाजा उघडला जातो. त्या शब्दाकाशाने, त्या आवाजाच्या दुमदुमण्याने, त्या अनाहत ध्वनीच्या केवळ व्हायब्रेशनने म्हणू आपण, तेवढ्यामुळं ते ब्रह्मरंध्राचं जे द्वार आहे ते सहज फिटे. आईके कमळ गर्भाकारे जे महदाकाश दुसरे, जे चैतन्य आधातुरे करून असिजे. अर्थात पहा की कमळातील पोकळीप्रमाणे हृदयाकाशात जी पोकळ जागा असते तेथे चैतन्य अधांतरी वास करते. आणि मग ते जे चैतन्य आहे, जे मूळ ब्रह्मरंध्रामध्ये वास करणारं चैतन्य आहे, त्या चैतन्याला खेळण्यासारखी पूर्ण जागा शरीरभर तयार होते. आणि मग ब्रह्मरंध्राचा आकाश फुटल्यामुळं, ब्रह्मरंध्राचा दरवाजा उघडल्यामुळं आईके कमळ गर्भाकारे, ज्याप्रमाणे कमळामध्ये पोकळी असते, कमळ असतं, कमळाच्या मध्ये जी मोकळी जागा असते, ती कमळाच्या आतल्या मोकळ्या जागेमध्ये एक जणू काही महदाकाश दुसरे, एक दुसरं आकाश तयार होतं. ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी ज्या प्रकारचा आकाश आहे त्या प्रकारचा आकाश हृदयामध्ये जन्माला येतं. इथं थोडीशी एक सूक्ष्म गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. अनेक आध्यात्मिक लोकांनी हे सत्य उजागर केलेलं आहे की ज्या क्षणी एखाद्या व्यक्तीला ब्रह्मसाक्षात्कार होतो, आत्मसाक्षात्कार होतो, तेव्हा ती व्यक्ती आपोआप प्रेमळ बनते. तुम्ही या गोष्टीचा कधी विचार केलाय? एखादी व्यक्ती कितीही रागीट स्वभावाची असो, ती व्यक्ती जेव्हा आत्मसाक्षात्काराला युक्त होते, जेव्हा तिला आत्मसाक्षात्कार होतो, तेव्हा ती व्यक्ती आपोआपच प्रेमळ बनते. म्हणून संत म्हटलं की प्रेमळ, संत म्हटलं की मायाळू, संत म्हटलं की दयाळू, हे आपल्या डोक्यात पक्क बसलेलं आहे. कोणतेही संत घ्या, कोणत्याही जातीचे, कोणत्याही धर्माचे, कोणत्याही संप्रदायाचे, कोणत्याही देशातले संत घ्या, ते संत तुम्हाला प्रेमळच दिसतील. का? संत प्रेमळ का असतात? सगळेच, म्हणजे जगातला कोणताही एखादा महात्मा घ्या, संत घ्या, ते प्रेमळच का असतात? त्यांचं प्रेमळ असणं हे इथं माऊलींनी स्पष्ट केलेलं आहे. का संत प्रेमळ असतात? त्याचं कारण असं आहे. नाहीतर व्यवहारामध्ये तो उलट होतं. जेवढं पद मोठं तेवढा अहंकार जास्त येतो व्यवहारामध्ये. जेवढी संपत्ती जास्त येईल तेवढा अहंकार जास्त येण्याची शक्यता असते. सगळ्यांनाच येतो असं नाही, पण शक्यता जास्त हीच असते की एखाद्या व्यक्तीला खूप मोठी सत्ता मिळाली की त्याला अहंकार वाढतो, त्याच्यात दुर्गुण शिरायला लागतात. एखाद्याला संपत्ती जास्त मिळाली की त्याला अहंकार येतो, गर्व चढतो, त्याच्यात विकार शिरायला लागतात. असं व्यवहारात होतं. मग जगातली सगळ्यात मोठी पदवी, जे ब्रह्मतत्व, सगळ्या ब्रह्मांडाचा मी मालक, अशी अवस्था ज्याला प्राप्त होते, मी परमात्मा आहे हा अनुभव ज्याला येतो, ती व्यक्ती प्रेमळ का बनते? तिच्यामध्ये विकार का राहत नाहीत? तिच्यामध्ये अहंकार का शिरत नाही? त्याचं कारण इथं माऊलींनी दिलंय. माऊलींनी कारण हे दिलंय की जेव्हा ब्रह्मरंध्र उघडतं तेव्हा हृदयापासून ते ब्रह्मरंध्रापर्यंत वरची जी सगळी जागा आहे, ती सगळी जागा जणू काही महदाकाश दुसरं महदाकाश जणू काही तिथं तयार होतं. आणि त्याचं केंद्र असतं हृदय. म्हणून आत्मसाक्षात्कार झाला की त्याच क्षणी एक महाकरुणा जन्माला येते प्रत्येकाच्या अंतःकरणात. म्हणून अवतार हे नेहमी प्रेमळ असतात, संत नेहमी प्रेमळ असतात. का? तुम्ही जेवढ्या वरच्या चक्रावर जीवन जगाल तेवढे तुमच्यात विकार कमी असतात. मूलाधार चक्रात जे जीवन जगणारे आहेत त्यांना विकारही जास्त असतात, त्यांना क्रोधही जास्त असतो, त्यांच्यात कामभावनाही जास्त असते, लोभ मोह मद मत्सर आदी विकारांचंही केंद्र ते बनतात.
जसं जसं वरच्या चक्रावर आपण जाऊ, जीवाची जशी जशी प्रगती होत जाईल वरच्या चक्रांवरची, ते विशिष्ट चक्र जेव्हा केंद्रित व्हायला लागतं तेव्हा थोडे थोडे विकार त्या तुलनेनं कमी व्हायला लागतात. आणि एकदा हृदयाकाशामध्ये ते हृदयाकाश जागृत झालं, तिथून ब्रह्मरंध्र जागृत होतं. आणि तरी सुद्धा ते शरीर किंवा तो आत्मा जोपर्यंत शरीरात आहे तोपर्यंत तो प्रेमळच असतो. शरीर संपल्यानंतर, शरीर सुटल्यानंतरही ते आत्मतत्व प्रेमळच असतं, कारण त्या मूळ आत्मतत्वाचं रूपच आहे प्रेममय. ईश्वर प्रेममय आहे, परमात्मा प्रेममय आहे, त्याचा स्वभाव प्रेम आहे. देवाचं रूप म्हणजे प्रेम, भगवंताचा स्वभाव म्हणजे प्रेम. त्या परमतत्वाचा स्वभाव कसा आहे हे ओळखायचं झालं तर प्रेम हा त्याचा स्वभाव आहे. म्हणून त्या तत्वाशी संपर्क ज्याचा येईल त्याच्या हृदयात एक महाप्रेम जागृत होतं. आणि म्हणून माऊली सांगतायत, जे तर चैतन्य आधातुरे, आधातुरे म्हणजे आधांतरी, ते चैतन्य मग आधांतरी राहतं. ब्रह्मरंध्र, हृदय आकाश, आणि त्या ब्रह्मरंध्रातून सगळ्या विश्वाशी, सगळ्या ब्रह्मांडाशी, सगळ्या बाह्य तत्वाशी ते चैतन्य संपर्कात असतं. ते शरीरातही असतं आणि सबंध विश्वभरही ते पसरलेलं असतं. म्हणून माऊली सांगतात, जे महदाकाश दुसरे, जे तर चैतन्य आधातुरे करून असिजे, आणि ते चैतन्य त्या शरीरामध्ये हृदयाकाशापासून, ब्रह्मरंध्रापासून बाह्य तत्वाशी संपर्कात राहतं. असं साधारणपणे अशी परिस्थिती त्यावेळी निर्माण झालेली असते. पुढं माऊली म्हणतायत, तया हृदयाच्या परिवरी कुंडलिनी या परमेश्वरी तेजाची शिदोरी विनियोगिली. अर्थात त्या चैतन्याला हृदयाकाशाच्या माझघरात असणारी कुंडलिनी देवी ही आपल्या तेजाची शिदोरी अर्पण करते. पुन्हा माऊलींनी तेच रूपक वापरलंय. जी कुंडलिनी मूलाधार चक्रात सुप्त अवस्थेत झोपलेली असते, ती जागृत झाल्यानंतर ती उलट्या दिशेनं वरपर्यंत जाते. तिच्यामध्ये जेव्हा ब्रह्म अमृत पडतं तेव्हा ती आनंदमय होऊन, तृप्त होऊन हृदयाच्या कोशामध्ये सूक्ष्म रूपामध्ये बसते. हृदयाकाशाच्या परिवरी, परिवरी म्हणजे घरात, माझ घरात, हृदयाच्या आकाशाच्या माझ घरात आत कुंडलिनी या परमेश्वरी, ती परमेश्वरी रूप असलेली कुंडलिनी तिथं हृदयाच्या आकाशात, हृदयाच्या गाभाऱ्यामध्ये बसलेली असते. ती काय करते? तेजाची शिदोरी, तिच्याजवळ जे तेज आहे ते सगळं तेज ती काय करते? विनियोगिली, ती देऊन टाकते. कुणाला देऊन टाकते? त्या शरीरामध्ये जे चैतन्य आहे, त्या शरीरामधलं जे आत्मतत्व आहे, त्या शरीराच्या प्राणतत्वाचा जो मूळ भाग आहे, त्या मूळ चैतन्याला ती आपली सगळी तेजाची शिदोरी देऊन टाकते. आणि मग त्या तेजामुळं ते चैतन्य केवळ शुद्ध चैतन्य बनतं. मूळ चैतन्य जसं असतं तसं ते चैतन्य बनतं. बुद्धीचे निशाके हातबोने निके द्वैत तेत न देखे तैसे केले. अर्थात द्वैत ज्याला पाहवणार नाही असा बुद्धीच्या भाजीसह हातात घेतलेला चांगला नैवेद्य अर्पण केला. माऊलींनी, आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो. नैवेद्य अर्पण करणं म्हणजे काय? बघा, नैवेद्य, वेद्य शब्दाचा अर्थ जाणून घेण्याजोगा. नैवेद्य या शब्दाचा एक अर्थ जो जाणून घेण्याच्याही पलीकडचा आहे, त्याचा खरं रूप म्हणजे नैवेद्य. आपण देवाला नैवेद्य देतो, आपण त्याला खूप स्थूल पातळीवर, खूप भौतिक पातळीवर आणले. जेवण बनवल्यावर पहिला घास देवाला देणं त्याला आपण नैवेद्य म्हणतो. पण मुळामध्ये नैवेद्य दाखवणं या शब्दाचा अर्थ काय? देवासमोर एक सरेंडर होणं, समर्पित होणं, की देवा तू वर्णनाच्या पलीकडे आहेस याची मला जाणीव आहे, ही भावना त्याच्या पुढं मांडणं म्हणजे नैवेद्य अर्पण करणं. खरा नैवेद्य अर्पण करण्याची जी प्रक्रिया आहे ती ही आहे. माऊलींनी त्या नैवेद्य वाढण्याच्या प्रक्रियेला खूप सुंदर वर्णन करून सांगितलंय. बुद्धीचे निशाके,
बुद्धीच्या भाजीसह, शाके म्हणजे भाजी, बुद्धीची भाजी म्हणजे बुद्धिरूप भाजी, हातबोने निके, हातबोने म्हणजे नैवेद्य, हातबोने शब्दाचा अर्थ आहे नैवेद्य, निके म्हणजे शुद्ध चांगलं. आपण नैवेद्य देवाला देताना खूप काळजी घेतो, चांगल्या पाण्यानं बनवलेला असला पाहिजे, शुद्ध असला पाहिजे, उष्टा नसला पाहिजे, ही काळजी घेतो आपण नैवेद्य बनवताना. नैवेद्य बनवणाराही आंघोळ करून त्यानं नैवेद्य बनवला पाहिजे, मध्ये वापरलेले पदार्थ शुद्ध पवित्र स्वच्छ असले पाहिजेत वगैरे. इथं बुद्धीची भाजी टाकून बनवलेला नैवेद्य, हातबोने निके, निक असं नैवेद्य, द्वैत तेथ न देखे तैसे केले. इथं द्वैत दिसत नाही अशी ती अवस्था असते, तिथं दुसरा कोणीच नसतो. तिथं जरी आपण कुंडलिनी शब्द वापरला तरी कुंडलिनी वेगळी, अपानवायू वेगळा, प्राणवायू वेगळा, चैतन्य वेगळं असं नसतं. हे सगळं एक होऊन जातं, एकाच चैतन्याच्या रूपांमध्ये हे सगळं दिसायला लागतं. तिथं द्वैत राहत नाही, सगळं अद्वैत व्हायला लागतं. सगळं विश्व, सगळं जग मीच आहे, माझ्यापेक्षा या जगात दुसरं काहीच नाही, हा अनुभव तिथं यायला लागतो. निजकांती हरविली मग प्राणूची केवळ झाली, ते वेळी कैसी गमली म्हणावी पा. अर्थात याप्रमाणे आपले तेज अर्पण केल्यावरती कुंडलिनी केवळ वायू, प्राणवायू रूप होते. तेव्हा ती कशी असते म्हणून म्हणाल तर, आता ती कुंडलिनी, तिला ब्रह्मतत्वाचं अमृत मिळालंय, तिच्यामध्ये प्राणवायू आहे, तिच्यामध्ये अपानवायू आहे. आता ती तृप्त झालेली आहे, हृदयाकाशामध्ये आनंदानं ती वास करायला लागलेली आहे. आता तिची परिस्थिती काय झाली, निजकांती हरविली, आपलं सगळं तेज ती देऊन टाकते त्या चैतन्याला. तेव्हा ती आपलं रूपही सोडून टाकते. निजकांती हरविली, स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं स्वरूप ती विलीन करून टाकते. मग प्राणूची केवळ झाली आणि मग प्राणवायूच्याच रूपात ती जिवंत राहते. आणि इथं कुंडलिनी प्राणतत्वात विलीन होते, कुंडलिनी प्राणमय होऊन जाते. कुंडलिनी पूर्णपणे प्राणवायू रूप होऊन जाते. म्हणून माऊली म्हणतात निजकांती हरविली. निजकांती शब्दाचा अर्थ आहे तिचं स्वतःचं जे रूप आहे, स्वतःचं जे स्वरूप आहे, स्वतःचं जे अस्तित्व आहे, ते अस्तित्वच ती हरवून टाकते. ज्याला गिळलंय त्याच्या आत ती जाते. ज्ञानोबरायांचा एक अभंग आहे, आता मला आठवत नाही, पण त्या माऊलींच्या अभंगाचा अर्थ असा आहे की माझ्याच पोटी जन्माला आलेल्याची मी बायको झाली, अशा आशयाचा एक कूट अभंग आहे. आपण कधीतरी त्याच्यावर विचार करू. त्याचा अर्थ इथं दिलाय माऊलींनी की कुंडलिनी प्राणवायूला गिळते आणि मग त्याच प्राणवायूमध्ये स्वतः विलीन होऊन जाते. म्हणून माऊली सांगताय निजकांती हरविली, स्वतःची कांती, स्वतःचं अस्तित्व ती हरवून टाकते. मग प्राणूची केवळ झाली आणि मग ती प्राणच बनून जाते, प्राण बनून जाते ती पूर्णपणे. ते वेळी कैसे गमली म्हणावी पा, त्यावेळी नेमकी ती कशी असते, कशी दिसते, याचं जर वर्णन करायचं झालं तर त्यावेळी कैसी गमली म्हणावी पा, मग ती कशी असते त्याचं वर्णन माऊली सांगतायत. हो का जे पवनाची पुतळी, पांघुरली होती सोनसळी, ते फेडून या वेगळी ठेवली त्या. अर्थात जशी एखादी पितांबरधारी वाऱ्याची पुतळी असावी आणि मग तिने ते वस्त्र सोडून ठेवावे. बघा सूक्ष्म असं वर्णन माऊली करतायत. होका जे पवनाची पुतळी, जी जणू काही पवनाची पुतळी आहे, पुतळा उभारलेला आहे, वायूचा पुतळा आहे. तर वायूचा पुतळा किती सूक्ष्म असेल, सहज डोळ्याला दिसेल का वायूचा पुतळा? वायूच आपल्याला दिसत नाही तर वायूचा पुतळा आपल्याला कसा काय दिसेल? म्हणजे ती प्रक्रिया एवढी सूक्ष्म आहे, आपल्या स्थूल डोळ्यांना दिसणारही नाही, भौतिक जगताला ती जाणवणारही नाही. आध्यात्मिक जगतातलं ते एक वास्तव आहे, त्याच जगातल्या लोकांना ते जाणवतं, अनुभवाला येतं.
माऊली सांगतायत हो का जे पवनाची पुतळी, वायूचाच एक आकार आहे तो. खरं तर वायूला आकार असणं हीच गोष्ट सूक्ष्म आहे आणि तो आकार दिसणं हे आणखी अतिसूक्ष्म आहे. पण माऊली सांगतायत ती जणू काही पवनाची पुतळी आहे, वाऱ्याचाच तो पुतळा आहे. पांघुरली होती सोनसळी, सोनसळी म्हणजे सोनेरी रंगाचं वस्त्र जणू काही तिनं पांघरलेलं आहे. तो जो पिवळेपण आहे, ते जे सोनेरीपण आहे, तेच मायेचं अस्तित्व आहे. ती जी चकाकी आहे, तो जो चमकदारपण आहे, तेच मायेचं अस्तित्व आहे, तेच कुंडलिनीचं अस्तित्व आहे, तेच प्रकृतीचं अस्तित्व आहे, तेच जगदंबेचं अस्तित्व आहे. माऊली ते वर्णन करतात. पांघुरली होती सोनसळी, जणू काही सोनेरी रंगाचं वस्त्र त्या पवनानं धारण केलेलं असावं. ते फेडून या वेगळी ठेवली ती आणि तिनं तो आकार आता बाजूला काढून ठेवलाय. तो जो सूक्ष्म आकार तिला होता, ते जे सूक्ष्म रूप तिचं होतं, ते सूक्ष्म रूपच तिनं फेडून टाकलं, संपून टाकलं, विलीन करून टाकलं, नष्ट करून टाकलं. ना तरी वायूचेनी आंगे झगटली, दीपाची दिटी निवटली, का लखलकोनी हरपली विजू गगनी. आणखी एक वर्णन माऊलीने केले. ती कुंडलिनी प्राणवायूमध्ये, प्राणतत्वामध्ये कशी विलीन होते, त्या कुंडलिनीच्या प्राणतत्वात विलीन होण्याच्या प्रक्रियेचं उदाहरण माऊलींनी दिलंय. त्याचे हे दृष्टांत आहेत. वेगवेगळ्या दृष्टांतातून माऊलींनी ती कशी विलीन होते हे सांगण्याचा प्रयत्न केला. अथवा वाऱ्याची झुळूक लागून दिव्याची ज्योत जावी किंवा आकाशात वीज चमकून नाही शिवावी, ती किती सहजपणे त्या प्राणतत्वात विलीन होते. याच्यासाठी या ओवीमध्ये 2 उदाहरणं माऊलींनी दिलेत, 2 दृष्टांत दिलेत. ना तरी वायूचेनी आंगे झगटली, ज्याप्रमाणे दिवा आहे आणि त्याला वाऱ्याचा धक्का बसलाय, ना तरी. किंवा दुसरं उदाहरण आधी वेगळं दिलं, आता ना तरी वायूचेनी आंगे झगटली, वायूच्या शरीरानं स्पर्श केला म्हणजे वायूचा स्पर्श झाला, त्या वायूच्या स्पर्शामुळे झगटली. झगटली म्हणजे हल्ली. कोण? दीपाची दिठी, दिव्याची ज्योत. निवटली, निवटली म्हणजे नाहीशी झाली. ज्याप्रमाणे वारा आल्याबरोबर एकदम दिव्याची ज्योत क्षणात नाहीशी होते, एकदम दिसायला लागते, आणि वारा लागला एकदम क्षणामध्ये ती होत्याची नव्हती होते. त्या पद्धतीनं ती कुंडलिनी प्राणतत्वात सहज विलीन होऊन जाते, क्षणात नष्ट होऊन जाते. दुसरं उदाहरण काय? का लखलखोनी हरपली विजू गगनी, ज्या पद्धतीनं वीज चमकते आणि लगेच आकाशामध्ये विलीन होऊन जाते, अगदी तेवढ्याच क्षणात ती कुंडलिनी प्राणतत्वामध्ये विलीन होऊन जाते, एकरूप होऊन जाते. तिचं आता कोणतंही अस्तित्व राहत नाही, तिचं सगळं जे असणं आहे ते प्राणतत्वात विलीन होतं. आणि इथंच मायेचा बाध संपतो, मायेचा प्रभाव संपतो, प्रकृतीचा प्रभाव संपतो. शिल्लक राहतं ते प्राणतत्व, आणि ते प्राणतत्व म्हणजे शुद्ध असं चैतन्य, शुद्ध असं परब्रह्माचं रूप. फक्त ते शरीरात आहे एवढाच काय तो फरक. शरीराचा भाग सोडता, शरीराचा पडदा सोडला तर ते चैतन्य परमतत्वाशी विलीन होण्यासाठी मोकळं आहे. त्या पात्रतेचं ते झालेलंच आहे. म्हणजे आतलं पाणी बाहेरचं पाणी सारख्या क्वालिटीचं झालंय, सारखं तत्व झालंय, गुण तत्व सगळी सारखी झालेली आहेत. तर ती विलीन होण्याची ही 2 उदाहरणं माऊलींनी दिलीत. आधी एक तिसरं उदाहरण दिलं, ज्या पद्धतीनं पिवळं वाऱ्याचं वस्त्र धारण केलेल्या एखाद्या पुतळ्यानं तो आपला आकार सोडून मूळ वायूमध्ये विलीन व्हावं, एक उदाहरण. दुसरं उदाहरण माऊलींनी दिलं, वाऱ्याचा धक्का लागल्याबरोबर एखादी ज्योत विलीन व्हावी, दुसरं उदाहरण. आणि तिसरं उदाहरण, आकाशातली वीज क्षणामध्ये चमकून विलीन व्हावी, तशी ती कुंडलिनी त्या प्राणतत्वामध्ये विलीन होऊन जाते. तैशी हृदय कमळ वेरी, दिशे जैशी सोनियाची सरी, ना तरी प्रकाश जळाची झरी वाहत आली. आणखी एक उदाहरण दिले मौलीने. अथवा हृदय कमलापर्यंत जणू काही सोन्याची सरी अथवा प्रकाशरूप जलाचा झरा
जसा काही वाहत आला आहे तशी ती दिसते. आणखी एक उदाहरण दिलंय. ना तरी तैशी हृदय कमळ वेरी, हृदय कमलापर्यंत जणू काही सोन्याची सरी. हृदय कमळवेरी, हृदय रूपी कमळापर्यंत दिशे जैशी सोनियाची सरी, सोन्याची सरी ज्या पद्धतीने दिसावी अगदी त्या पद्धतीनं ती कुंडलिनी दिसायला लागते. दिशे जैशी सोनियाची सरी, ना तरी प्रकाश जळाची झरी, प्रकाश रूप पाण्याचा झरा वाहत यावा त्या पद्धतीनं ती वाहत त्या प्राणतत्वामध्ये विलीन होते. हृदय कमळाच्या मार्गानं ती सोन्याच्या रूपातली एखादी सर यावी. सर एक छोटीशी झुळूक ज्याला आपण म्हणतो, त्या झुळुकीच्या रूपात ती झुळूक जशी कमळाला स्पर्श करून जावी ती त्या पद्धतीनं ती कुंडलिनी सूक्ष्म अशी चैतन्यमय अशी ती त्या प्राणतत्वात विलीन होते. किंवा प्रकाश जळाची झरी, प्रकाश रूप पाण्याचा झरा जसा विलीन व्हावा वाहत यावा त्या पद्धतीनं ती वाहत त्या तत्वामध्ये विलीन होऊन जाते. मग ते हृदय भूमी पोकळे जिरालिका एके वेळे, तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीची माझी. अर्थात मग ती हृदय रूप भुसभुसीत भूमीत एकाएकी जिरते तेव्हा कुंडलिनी शक्तीचे रूप शक्तीतच लय पावते. अर्थात माऊली काय म्हणतात बघा, मग ते हृदय भूमी पोकळे, कारण ती कुंडलिनी हृदय रूपी माझ घरात राहते, हृदय रूपी पोकळीच्या आत राहते. मग ते हृदय भूमी पोकळे, पोकळ अशी हृदयाची भूमी ती जी आहे, मग ते हृदय भूमी पोकळे जिराली का एके वेळे, जिराली म्हणजे विलीन होणे, ती विलीन होते कशी, तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीची माझी, एक शक्ती दुसऱ्या शक्तीत विलीन होते. प्राणतत्व ही एक शक्ती आहे, चैतन्याचं ते एक रूप आहे. कुंडलिनी हेही चैतन्याचं रूप आहे. फक्त कुंडलिनी माया प्रकृती हिला एक आकार आहे, सूक्ष्म आकार आहे. आकार हा तिचा स्वभाव आहे, रूप हा तिचा स्वभाव आहे, क्रिया हे तिचं रूप आहे, अस्तित्व आहे. चैतन्याला यातलं काहीच नाही. पण ती कुंडलिनी प्राणतत्वाला आधी प्राणवायूला गिळलेली ती त्यात प्राणतत्वात विलीन होते, म्हणजे शक्तीत शक्ती विलीन होते. माऊली सांगतायत बघा, तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीची माझी, एका शक्तीचं विलिनीकरण दुसऱ्या शक्तीमध्ये आपोआप होऊन जातं. तेव्हा तरी शक्तीची म्हणजे येरवितो प्राणू केवळ जाणीजे, आता नादबिंदू नेनिजे कळा ज्योती. आता त्या प्राणात आणि सामान्य प्राणात काय फरक असतो? तुमच्या आमच्या शरीरात प्राणच आहे, त्या योगी पुरुषाच्या शरीरातही प्राणच आहे. पण सामान्याचा प्राण आणि त्या योगी पुरुषाचा प्राण यांच्यामध्ये काय फरक असतो? माऊली सांगतायत बघा, तेव्हा हिला शक्तीच म्हणतात. एरवी ती खरोखरच प्राणच होय, परंतु त्यावेळी ध्वनी कळा ज्योती ही नाही तशी होतात. एवढाच काय तो फरक. तेव्हा तरी शक्तीची म्हणजे त्यावेळी सुद्धा आपण तिला शक्तीच म्हणतो. का म्हणतो? एरवी तो प्राण केवळ जाणीजे, एरवी आपण त्याला फक्त प्राण म्हणतो. प्राण म्हणजे शक्ती नाहीये का? आहे, पण ती शक्ती कोणती आहे? समर्पण केलेली शक्ती आहे, नको त्या तत्वासमोर शरण गेलेली ती शक्ती आहे. म्हणून त्या शक्तीला आपल्याला प्राणशक्ती पण म्हणता येत नाही. ती शक्ती फक्त ऊर्जा पुरवण्याचं काम करते, तिला स्वतःचं काहीच स्वातंत्र्य राहत नाही. खरं तर सगळं तिच्यामुळं होतं, पण श्रेय तिला मिळत नाही. एरवी प्राण जो आहे, एरवी शरीरामध्ये जो प्राण असतो, त्या प्राणाचं काम काय? शरीराला जे करायचंय ते करण्यासाठी ऊर्जा पुरवणं, एवढंच त्या शरीराचं काम राहतं. पण एवढंच काम आहे का? शरीराचं काम एवढंच आहे का? केवळ ऊर्जा पुरवणं हे शरीराचं काम म्हणजे त्या ऊर्जेचं काम आहे का? नाही. ती ऊर्जा मालक आहे, सगळ्याची मालक आहे. शरीर तर तिच्यासाठी
काही काळापुरतं वापरायला दिलेलं साधन आहे. पण वापरायला दिलेलं हे साधन, ज्याला गुलाम म्हणायला पाहिजे, नोकर म्हणायला पाहिजे, तोच या चैतन्याचा मालक बनतो. तो या चैतन्याला वापरायला लागतो कामापुरता. मला सांगा, तुम्ही कामापुरतं तुमच्याच मालकाला वापरायला लागलात तर त्या गुलामाचं किती धाडस म्हणायला पाहिजे. तेच धाडस एरवी सामान्य प्राणाच्या वाट्याला तेच येतं. सामान्य लोकांचा प्राण हा ते शरीर वापरत असतो. सूक्ष्म शरीर त्याच्या वासना वापरत असतात. त्याच्या त्या वासनांच्या पूर्तीसाठी ही ऊर्जा वापरली जाते. म्हणून ही ऊर्जा तिथं केवळ ऊर्जा देण्याचं काम करते, मालकिनीचं काम करत नाही. खरं तर ऊर्जा ही स्वतः मालक असली पाहिजे. इथं जे घडलंय, इथं काय घडलंय, सगळ्या शरीराला ती ऊर्जा घेऊन टाकते. ती मालक झालेली आहे. तिनं शरीराला पूर्णपणे आपल्या नियंत्रणात घेतलेलं आहे. हे खरं प्राणतत्व आहे. खरं सामर्थ्य प्राणतत्वाचं इथं आहे. म्हणून माऊली सांगतायत, सामान्य प्राण आणि हे प्राण यात काय फरक आहे. तेव्हा तरी शक्तीची म्हणजे, तेव्हा आपण तिला शक्तीच म्हणतो. एरवी तो प्राणू केवळ जाणीजे, एरवी आपण त्याला फक्त प्राण म्हणतो, शक्ती म्हणत नाही. प्राणामध्ये शक्ती म्हणण्याचं सामर्थ्य कधी येतं, जेव्हा प्राणाला आपलं रूप कळतं. जेव्हा प्राण रूपाला जाणतो किंवा त्या मूळ रूपात येतो, त्या प्राणाला लागलेल्या वासना, विषय वासना, सूक्ष्म शरीर वगैरे चिकटलेलं नसतं, तेव्हा ते त्या प्राणाला शक्ती म्हणता येतं. आणि जेव्हा त्या प्राणाच्या भोवती हे सगळं चिकटलेलं असतं, आवरण वगैरे, तेव्हा त्याला शक्ती न म्हणता आपण काय म्हणतो, एरवितो प्राणू केवळ जाणीजे. एरवी त्याला आपण फक्त प्राण म्हणतो. मग तो प्राण कधीही जातो, प्राण सोडला असं आपण म्हणतो. एवढं सोपं नाही आहे प्राणाचं सोडणं. प्राण सर्वशक्तिमान आहे, पण तिथं त्याच्यावर आलेलीच बंधनं अशी आहेत. म्हणून आपण म्हणतो राजानं रंक बनावं, सर्व शक्तिमान अशा राजाने भिकारी बनावं. तशी प्राणाची अवस्था या विषय विकारांमुळे बनून जाते. एरवितो प्राणू केवळ जाणीजे, आता नादबिंदू नेनिजे कळा ज्योती. आता मात्र नादबिंदू, नादबिंदू शब्दाचा अर्थ आहे मध्यमा वाचा. आता मात्र ती जी शक्ती आहे, नादबिंदू नेनिजे कळा ज्योती, आता मात्र ती सगळ्या प्रकारची वाचा बंद होते. तिची सगळ्या प्रकारची वाचा ती नेनिजे, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी अशा 4 प्रकारच्या वाचा आहेत. यातल्या कोणत्याही प्रकारच्या वाचेला ती नेनिजे कळा ज्योती, ती केवळ मौन रूपात, स्थिर रूपात, तटस्थ रूपात, समाधी रूपात ती प्राणज्योत, ती शक्ती स्थिर होते. मनाचा हन मारू का पवनाचा आधारू, ध्यानाचा आदरू नाही परी. अर्थात नंतर मन जिंकणे, वायूचा निरोध करणे किंवा ध्यान करणे हे प्रकार तेथे राहत नाहीत. आता त्या अवस्थेला पोचल्यानंतर काहीच शिल्लक राहत नाही. मनाचा हन मारू, तिथं मनाचं मनपणही राहत नाही. मनही मेलेलं असतं, मनही विलीन झालेलं असतं. म्हणून तिथं तरंग नाहीत, म्हणून तिथं विषय वासना नाहीत, विकार नाहीत, अस्थिरता नाही, चंचलता नाही. मन पूर्णपणे विलीन झालंय, स्थिर झालंय. स्थिर झालं की मन संपलेलं असतं. मन म्हणजे चलता, चैतन्याची चलता म्हणजे मन. चलता चैतन्य सोडतं तेव्हा ते मनाचं मन पण संपतं. म्हणून मनाचा हन मारू, तिथं मन संपतं, मनाचा मन मेलेलं असतं तिथं. तर चंचलता हा मनाचा प्राण आहे. ती चंचलताच नाहीशी झाली की मनाचं मन पण संपतं. म्हणून मनाचा हन मारू. म्हणून आता मनाला मारण्याची गरज नाही. मन चंचल व्हायला लागले, मनाला स्थिर करायचंय असे प्रश्न या अवस्थेत पडत नाही. ते प्रश्न आधी. आता अवस्था वरची झालेली आहे. इथं मनाची चंचलता नाहीच, मन पूर्णपणे स्थिर आहे, मनात कोणतीही विचलता नाही. मग कृष्ण अवतार बघा, राम अवतार बघा, एवढं काय काय घडलं, पण मनाची स्थिरता बाधित झालेली नाही.
भगवान कृष्ण परमात्म्याच्या जीवनात किती मोठे प्रसंग आले. जन्माला आल्याबरोबर आई वडिलांना सोडावं लागलं. थोडे मोठे झाले की वेगवेगळ्या प्रकारचे राक्षसांचे प्रयोग मारण्यासाठी आले. स्वतःचा मामाच मारण्यासाठी लोक पाठवत होता. आई वडिलांचं तोंड बघायला मिळालेलं नाही. कालिया मर्दानासारख्या राक्षसांना मारावं लागलं. एवढ्या लहान वयात एवढ्या राक्षसांचा सामना करावा लागला. थोडा काही मोठा झाला की स्वतःचं गाव सोडावं लागलं. गोकुळ सोडावं लागलं, वृंदावनात जावं लागलं. तिथूनही थोडे मोठे झाले की अक्रूरानं मथुरेत बोलवलं, गाव सोडावं लागलं. तेही गाव सोडलं, तिसऱ्याच गावात येऊन राहिले. मथुरेत तिकडं कंसाचा वध झाला, तिथंही भरपूर संकट. ते करून नंतर द्वारकेची निर्मिती केली. तिथंही सगळं आयुष्यात श्रीकृष्णाचा संघर्षमय. श्रीकृष्णाची रास वृषभ येते. मी कुठंतरी एका ज्योतिषाकडून ऐकलं की भगवान श्रीकृष्णाची कुंडलिनी कशी तर वृषभ रास. वृषभ रास म्हटलं की संकट असतातच. वृषभ राशीतली लोक लक्झरी जीवन जगतात, पण संघर्षही त्यांच्या वाट्याला तितकाच येतो. तर श्रीकृष्ण परमात्म्याचं जीवन, स्वतःच्या लेकराचं तोंड बघायला मिळालं नाही. स्वतःचं लेकरू दुसऱ्याच्या घरामध्ये राहिलं. अतिशय म्हणजे संघर्षमय जीवन आहे तसं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं. पण कुठंही मनातली स्थिरता बाधित झालेली नाही. मन स्थिर आहे. का? ती अवस्थाच वेगळी आहे. श्रीकृष्ण म्हणजे अवस्थाच वेगळी. ते परमात्म तत्व आहे. म्हणून तर अवतार म्हणतो आपण. अवतार शब्दाचा अर्थ काय? मनाचा हन मारू, मन जिथं स्थिर आहे. का? पवनाचा आधारू. कुण्या वाऱ्याचाही आधार घ्यायची गरज नाही. श्वासावर शरीर जिवंत राहील असंही म्हणायची गरज नाही. श्वास न घेताही ते शरीर जिवंत राहू शकतं. ध्यानाचा आदरू नाही परी. आता तिथं ध्यानही करण्याची गरज नाही. ती अवस्थाच ध्यानातली आहे. त्याच्यासाठी वेगळं ध्यानाला बसायची गरजच नाही. अवस्थाच ध्यानाची. त्या अवस्थेला पोहोचल्यावर ना मन स्थिर करायची गरज आहे. त्या अवस्थेला पोहोचल्यावर ना श्वसन आणि उच्छवासाची गरज आहे, श्वासोच्छवासाची गरज राहत नाही. ध्यानही तिथं जिवंत राहत नाही. ध्यानही तिथं शिल्लक राहत नाही. हे कल्पना घे सांडी, ते नाही ये परवडी. हे महाभूतांची फुडी आटनी देखा. अर्थात ही कल्पना घे, ती कल्पना टाक वगैरे प्रकार तेथे नसतात. म्हणून कुंडलिनी ही केवळ पंचमहाभूते आटण्याची मूस होय. म्हणून माऊली सांगतायत, हे कल्पना घे सांडी. एखादी कल्पना घ्यायची आणि एक टाकून द्यायची. हे नाही ये परवडी. या अवस्थेला पोचल्यावर विषय वासना येतच नाहीत. हे करावं ते करावं हेही नाही. आयुष्यात हे करायचं असं काही ध्येयच नाही. हे कल्पना घे सांडी, ते नाही ये परवडी. आता वेगवेगळ्या वासनाही राहत नाहीत. शुद्ध असं चैतन्यमय असं ते अस्तित्व बनून जातं. ना त्यात वासना असतात, ना त्यात इच्छा असतात, ना त्यात आकांक्षा असतात, ना त्यात चंचलता असते. सगळं सगळं संपलेलं असतं. हे महाभूतांची फुडी आटणी देखा. फुडी म्हणजे उघड. महाभूतांची आटणी. आटणी म्हणजे एकीकरण. सगळी पंच महाभूत एकत्र होतात असं याचं थोडक्यात वर्णन आहे. या अवस्थेचं वर्णन काय? सगळी महाभूत एकात विलीन होतात. नाहीतर एरवी या महाभूतांचं एकमेकांबरोबर जमत नाही. वाऱ्याचं पाण्याबरोबर जमत नाही, पाण्याचं अग्नीबरोबर जमत नाही, या तिघांचं आकाशाबरोबर जमत नाही. कोणत्याही पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या चारही महाभूतांचं एकमेकांशी कधीच जमत नाही. पाणी आलं की अग्नीला राग येतो, अग्नी असला की पाण्याला राग येतो, वारा असला की या दोघांना राग येतो, आकाश तत्वाला या सगळ्यांचाच राग येतो. सगळी पंचमहाभूत एकमेकांच्या बरोबर जुळतच नाही त्यांचं. असे 5चे 5 शत्रू एकत्र होऊन जातात या अवस्थेमध्ये. ती ही अवस्था आहे. हे महाभूतांची फुडी आटणी होय. सगळ्या महाभूतांना एक करून टाकते ही अवस्था. तिथं जल सगळं. म्हणून तर एक तत्व तिथं उरतं. अद्वैत तत्व तिथं उरतं. तिथं वेगळं असं काहीच राहत नाही. पंचमहाभूत नाहीत,
मन बुद्धी चित्त अहंकार नाही, सत्व रज तम त्रिगुण नाहीत, कोणत्याच प्रकारचं द्वैत या ठिकाणी शिल्लक राहत नाही. ती जी अद्वैत अवस्था आहे ती अवस्था यावेळी त्यांना प्राप्त होते असं साधारणपणे माऊली वर्णन करतायत. इथं आपण थांबूयात. राहिलेल्या ओव्यांचं आणि श्लोकाचं चिंतन आणि निरूपण आपण उद्या करूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.